नमस्कार. पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण 10व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. रात्री होणाऱ्या उपदेशाच्या या कार्यक्रमासाठी ते या 4 मजली इमारतीचे जिने चढून यायचे आणि त्यांच्या गुरूंनी उच्चारलेला शब्दनशब्द लक्ष देऊन ऐकायचे. थोडा वेळ मीही त्यांच्यात सामील झालो. अशा प्रकारे दररोज रात्री मी तिथे जायचो. महाशयांनी उच्चारलेले पवित्र शब्द ऐकण्यापेक्षा त्यांच्या उपस्थितीत आध्यात्मिक प्रकाशात न्हाऊन निघण्याचं सुख उपभोगणं हा माझा हेतू होता. त्यांच्या सभोवतालचं वातावरण मृदू, सुंदर आणि प्रेममय वाटायचं. त्यांना एखाद्या आंतरिक परमसुखाची प्राप्ती झालेली असावी आणि ते सुख त्यांच्या भोवतालच्या वातावरणात पसरत असल्याचं उघडपणे जाणवायचं. कधीकाळी मला त्यांच्या शब्दांचं विस्मरण होईल, पण त्यांचं कनवाळू व्यक्तिमत्व मी कधीच विसरू शकणार नाही. ज्या तत्वापायी ते रामकृष्णाकडे वारंवार ओढले जायचे, तीच अनावर ओढ नकळत मलाही त्यांच्याबद्दल वाटू लागली आणि मग जाणवलं, जर शिष्याचा माझ्यावर इतका मंत्रमुग्ध करणारा परिणाम होतोय, तर अशा शिष्याच्या गुरूचा रामकृष्णांचा परिणाम किती सामर्थ्यशाली असेल. आमच्या भेटीची ती शेवटची संध्याकाळ होती. त्यांच्या शेजारी दिवाणावर बसल्यानंतर त्या आनंदित अवस्थेत मला वेळेचं भान उरलं नाही. तासामागून तास सरत गेले, पण आमच्या बोलण्यात खंड पडत नव्हता. शेवटी आम्हाला थांबावंच लागलं. मग त्या भल्या गुरूंनी माझा हात धरून मला त्या खोलीसमोरील गच्चीवर नेलं. चंद्राच्या टिपूर चांदण्यात तिथे ठेवलेल्या कुंड्यांमधील उंच रोपटी नजरेत भरत होती. संपूर्ण गच्ची त्या कुंड्यांनी वेढलेली होती आणि खाली दूरवर कलकत्ता शहरातील हजारो दिवे लुकलुकत होते. आज पूर्ण चंद्राची रात्र होती. महाशयांनी पूर्ण चंद्राकृतीकडे बोट दाखवलं आणि काही क्षण ते मौन प्रार्थनेत गुंतले. त्यांची प्रार्थना पूर्ण होईपर्यंत मी त्यांच्या शेजारी शांतपणे उभा राहिलो. ते वळले. त्याने आपला हात आशीर्वादाच्या आविर्भावात उचलला आणि हलकेच माझ्या मस्तकाला स्पर्श केला. मी जरी धार्मिक नसलो तरी या देवदूतासारख्या माणसासमोर नतमस्तक झालो. काही क्षण शांततेत गेल्यावर ते मृदू स्वरात बोलू लागले. माझं कार्य जवळपास संपलं आहे. ज्या कार्यासाठी ईश्वराने हा नश्वर देह या धर्तीवर पाठवला होता, ते काम या शरीराने जवळजवळ पूर्ण केलं आहे. मी जाण्याआधी माझ्या आशीर्वादाचा स्वीकार करा. त्यांनी मला विलक्षण हलवून सोडलं होतं. मी झोपेचा विचार डोक्यातून काढून टाकला आणि रस्त्यावर भटकत राहिलो. शेवटी जेव्हा मी एका मोठ्या मशिदीजवळ पोचलो, तेव्हा आतून पवित्र मंत्र ऐकू आला, अल्लाहू अकबर. रात्र सरत आली होती. पहाटेच्या शांततेत विहरणाऱ्या त्या पवित्र सुरांबरोबर माझ्या मनात विचार आला, मी ज्याला घट्ट पकडून ठेवलं आहे त्या माझ्या बौद्धिक संशय पिशाच्यापासून मला मुक्त करायला आणि श्रद्धेच्या साध्या सरळ मार्गावर नेण्यासाठी कोणी समर्थ असेल तर केवळ ते महाशयच, यात शंकाच नाही. तुमची त्यांची चुकामुक झाली. कदाचित त्यांची भेट घेण्याचं तुमच्या नशिबात लिहिलेलं नसेल. कुणी सांगावं? हे वाक्य कलकत्त्याच्या एका हॉस्पिटलमधील सर्जन डॉक्टर बंदोपाध्याय यांचं होतं. ते शहरातील एक कुशल सर्जन होते. त्यांनी 6000 शस्त्रक्रिया पार पाडल्या होत्या. त्यांच्या नावापुढे पदव्यांचं लांबच लांब शेपूट होतं. त्यांच्यासोबत मी मिळवलेल्या शरीर नियमनाच्या योगविषयक ज्ञानाची काळजीपूर्वक आणि चिकित्सकपणे पडताळणी करण्यात मला खूप आनंद झाला होता. त्यांचं वैद्यकीय शास्त्रातील प्रशिक्षण आणि शरीरशास्त्राविषयीचं तज्ज्ञ ज्ञान यामुळे योगाच्या विषयाला शुद्ध तर्कशुद्ध पातळीवर नेण्याचे माझे प्रयत्न यशस्वी व्हायला बरीच मदत झाली. मला योगाविषयी काहीच माहिती नाही. त्यांनी प्रामाणिकपणे कबुली दिली. तुम्ही मला जे सांगितलं ते माझ्यासाठी नवीन आहे. मी कधीच एखाद्या योग्याला, खऱ्या योग्याला भेटलो नाही. हो, नुकतंच कलकत्त्यात आलेले नरसिंह स्वामी फक्त त्याला अपवाद आहेत. त्यानंतर मी हे नरसिंह स्वामी कुठे असतात याविषयी चौकशी केली, तेव्हा त्यांनी पुढील वाक्य उच्चारून माझा विरस केला. नरसिंह स्वामी अचानक कोलकात्याला आले, खळबळ उडवून दिली आणि कुठे निघून गेले हे मला माहीत नाही. इथे अचानक त्यांचं आगमन होण्यापूर्वी ते कुठेतरी आतल्या भागात राहायचे असं मला कळलं होतं. कदाचित ते पुन्हा तिथेच गेले असतील. त्यांच्या बाबतीत मला अधिक ऐकायला आवडेल. थोड्या काळासाठी का होईना शहरात सगळीकडे त्यांचाच विषय असायचा. कोलकाता विद्यापीठाच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातील रसायनशास्त्राच्या प्रोफेसर डॉक्टर नियोगी यांनी 1-2 महिन्यापूर्वी मधुपूरमध्ये त्यांना शोधलं.
डॉक्टर नियोगींनी त्यांना जहाल विषारी ॲसिडचे काही थेंब जिभेवर ठेवताना पाहिलं. तसंच ते जळते निखारेही तोंडात ठेवायचे, अगदी ते निखारे विझेपर्यंत. डॉक्टरांची उत्सुकता शिगेला पोचली आणि त्यांनी कोलकात्याला येण्याविषयी त्या योग्याचं मन वळवलं. विद्यापीठाने नरसिंह स्वामींच्या सामर्थ्याच्या जाहीर प्रदर्शनाचं आयोजन केलं, पण प्रेक्षकांमध्ये केवळ शास्त्रज्ञ आणि वैद्यकशास्त्रातील लोकांचा समावेश होता. मीही आमंत्रितांपैकी एक होतो. प्रेसिडेन्सी महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागात हे प्रात्यक्षिक होणार होतं. आम्ही सगळेच खूप चिकित्सक होतो. तुम्हाला माहीतच आहे की मी धर्म, योग अशा गोष्टींचा विचारच केला नव्हता, कारण माझं लक्ष मुख्यत्वे व्यावसायिक गोष्टींच्या अभ्यासावर केंद्रित झालं होतं. योगी व्यासपीठाच्या मधोमध उभे होते आणि महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून घेण्यात आलेलं जहाल विष त्यांच्या हातात दिलं गेलं. आम्ही त्यांना आधी सल्फ्युरिक ॲसिडची बाटली दिली. त्यांनी त्याचे थोडे थेंब आपल्या तळहातावर टाकले आणि मग तो तळवा जिभेने चाटला. नंतर त्यांना तीव्र कार्बोनिक ॲसिड देण्यात आलं. त्यांनी तेही चाटलं. आम्ही त्यांना अतिशय जहाल विष पोटॅशियम सायनाईड दिलं. त्यांनी तेही चाटून टाकलं, पण त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही. हे अचाट कृत्य जरी आश्चर्याने स्तंभित करणारं, अविश्वसनीय असलं तरी आपल्याला जे स्पष्ट दिसतंय त्यावर विश्वास तर ठेवायलाच हवा ना. इतर कोणत्याही माणसाने 3 मिनिटात राम म्हटलं असतं. एवढं पोटॅशियम सायनाईड त्यांनी घेतलं होतं आणि तरीही ते आमच्यासमोर स्मितवदनाने उभे होते, जसेच्या तसे. त्यानंतर काचेची एक जाड बाटली फोडून तिचा बारीक चुरा केला गेला. नरसिंह स्वामींनी ती पावडर गिळली, जी माणसाला संथपणे मारून टाकते. त्यांनी केलेल्या या नाश्त्यानंतर 3 तासांनी आमच्या कलकत्त्याच्या एका डॉक्टरांनी एका पंपाद्वारा त्यांच्या पोटातील अवशेष बाहेर काढले. त्यात सगळं विष अजूनही जसंच्या तसं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या मलात काचेची पावडर आढळून आली. आमच्या चाचणीच्या सत्यतेवर प्रश्न करताच येत नव्हता, इतकी ती वास्तविक होती. सल्फ्युरिक ॲसिडची ताकद एका तांब्याच्या नाण्यावरील घातक परिणामाद्वारा दाखवण्यात आली होती. या प्रात्यक्षिकाला उपस्थितांमध्ये नोबेल पारितोषिक विजेते सुविख्यात शास्त्रज्ञ श्री CV रमण उपस्थित होते आणि त्यांनी या कृत्याचं आधुनिक विज्ञानाला दिलेलं आव्हान असं वर्णन केलं होतं. नरसिंह स्वामी त्यांच्या शरीराबाबत इतकं स्वातंत्र्य कसं घेऊ शकले याची आम्हाला उत्सुकता होती. आमची जिज्ञासा श्रमवण्यासाठी त्यांनी उत्तर दिलं ते असं की ते घरी गेल्याबरोबर ताबडतोब मनाच्या तीव्र एकाग्रतेने योग समाधीत जातील आणि सगळ्या विषयांच्या घातक परिणामावर प्रतिहल्ला चढवतील. तुमच्या वैद्यकीय ज्ञानावर आधारित असं कोणतं स्पष्टीकरण तुम्ही या घटनेविषयी देऊ शकता? नाही, मी काहीच खुलासा करू शकणार नाही. त्याने मला पूर्णपणे चक्रावून टाकलं आहे. मी घरी आल्यावर ट्रंकेतून माझं सगळं लिखाण बाहेर काढलं. त्यामध्ये मी अड्यारच्या ब्राह्माशी झालेलं संभाषण घाईघाईने शोधू लागलो आणि पानं उलटवत तिथे थांबलो, ज्यावर लिहिलं होतं, ज्याने योगात संपूर्ण नैपुण्य मिळवलं असेल अशा निपुण व्यक्तीला विष काही हानी करू शकत नाही, मग ते कितीही जहाल असलं तरी. या तंत्रात काही ठराविक आसनं, श्वसनाचे व्यायाम, इच्छाशक्ती आणि मन केंद्रित करण्याच्या व्यायामाचा समावेश होतो. आमच्या परंपरेनुसार अशा व्यक्तींमध्ये असं सामर्थ्य येतं की तो त्याला हव्या त्या पदार्थाचं सेवन करू शकतो, अगदी विष देखील. तरीही त्याच्यावर कोणताच अनिष्ट परिणाम होत नाही. पण त्यासाठी अतिशय कठोर साधना करावी लागते आणि जर या शक्तीचा गुण टिकवून ठेवायचा असेल तर तिचा सराव नियमितपणे करायला हवा. एकदा एका अत्यंत वृद्ध माणसाने मला सांगितलं होतं की बनारसमध्ये राहणारा एक योगी वाटेल तितक्या प्रमाणात विषाचं सेवन करूनही जिवंत राहू शकतो. या योग्याचं नाव त्रैलिंग्य स्वामी असं होतं. ते जवळजवळ निर्वस्त्र अवस्थेत गंगेच्या किनारी वर्षानुवर्ष बसून असायचे, पण कोणीही त्यांच्याशी संवाद साधू शकत नव्हतं, कारण त्यांनी आजीवन मौन राहण्याची शपथ घेतली होती. ब्राह्मणे जेव्हा पहिल्यांदा हा विषय माझ्या निदर्शनाला आणला होता तेव्हा विषाबाबत अशी प्रतिकारशक्ती मला अशक्य आणि विलक्षण वाटली होती. पण आता शक्य काय आणि अशक्य काय याविषयीच्या माझ्या सगळ्या कल्पनांना जबरदस्त हादरा बसला होता. हे योगी असं अविश्वसनीय आणि जवळपास अशक्यप्राय असं कार्य करू शकत असतील याचं मला नवल वाटायचं. मी या गोष्टीचा विचार करायचो. कुणी सांगावं? त्यांच्या मुठीत कदाचित असं एखादं रहस्य असावं जे आम्ही पाश्चात्य प्रयोगशाळेत हजारो प्रयत्नांमार्फत शोधण्याचा प्रयत्न करत असतो. लवकरच मला त्यांच्या देहावसानाची बातमी समजली. नरसिंह स्वामी काही काळानंतर कलकत्त्याला परतले
आणि नंतर रंगून बर्मासाठी रवाना झाले. तिथेही त्यांनी हेच प्रात्यक्षिक केलं, परंतु अनपेक्षित पाहुण्यांच्या वर्दळीमुळे घरी आल्यावर योग समाधीत प्रवेश करण्याचा त्यांचा नियमित सराव ते करू शकले नाहीत. परिणामी त्यांचं लगेचच निधन झालं. प्रकरण 11. बनारसचा मायावी. बंगालमध्ये भटकण्याचा माझा अनुभव, त्याचसोबत बुद्धगयाजवळ भेटलेले 3 तिबेटी लामा आणि त्यांनी त्यांच्या पर्वतीय मठात येण्याचं दिलेलं आमंत्रण याविषयी सविस्तर बोलणं मी निग्रहाने बाजूला सारत आहे, कारण आता मी बनारसच्या पवित्र शहरात प्रवेश करायला उत्सुक आहे. शहराजवळील मोठ्या लोखंडी पुलावरून ट्रेन धडधडत चालली होती. तिचा तो कर्णकर्कश आवाज म्हणजे प्राचीन आणि स्थिर स्वरूपाच्या समाजावर आधुनिकतेने केलेल्या हल्ल्याचं जणू प्रतीकच होतं. परकीय आणि धर्मनिंदक लोकांनी त्यांच्या या ट्रेन रूपी रथाचे फुरफुरणारे घोडे खूप वर्षापासून गंगेच्या निळसर हिरव्या पाण्यावर सोडल्यानंतर गंगा आता पवित्र राहिली नाही. तर हे आहे बनारस. मी स्टेशन बाहेर पडून वाहनात बसेपर्यंत यात्रेकरूंचा प्रचंड लोंढा रेटारेटी करताना पाहिला. आमचं वाहन धूळ भरल्या रस्त्यावरून जात असताना वातावरणातील एका अनोख्या तत्वाची जाणीव मला होऊ लागली. त्याकडे दुर्लक्ष करण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही त्या वाढत्या प्रभावाने माझं लक्ष वेधून घेतलं. तर हे आहे भारतातील सर्वात पवित्र शहर. तिथल्या वातावरणात अत्यंत घाणेरडा वास दरवळत होता. अतिप्राचीन काळात वसलेलं भारतातील शहर अशी बनारसची ख्याती आहे. तिथे दरवळणारा वास या ख्यातीचं समर्थन करत होता. वाऱ्याबरोबर वाहणाऱ्या या किळसवाण्या असह्य दुर्गंधीमुळे माझी हिंमत खचू लागली. वाहन चालकाला वाहन परत स्टेशनच्या दिशेने घ्यायला सांगावं का, असा विचार मनात आला. खरं तर इतकी किंमत मोजून पावित्र्य मिळवण्याऐवजी पूर्णतः अधार्मिक बनून स्वच्छ हवेत श्वास घेणं काय वाईट. मग असंही वाटलं की आपण इथे जसजसा काळ घालवू तसतशी आपल्याला इथं अपरिचित गोष्टींप्रमाणे या गोष्टीचीही सवय होईल, तिच्याशी जुळवून घेता येईल. पण हे बनारस, तू हिंदू संस्कृतीच्या केंद्रस्थानी असशीलही, तरीही केवळ तुझं पावित्र्य जपण्याऐवजी कृपया आमच्यासारख्या अधार्मिक गोऱ्या लोकांकडून तू स्वतःचं आरोग्यही जपायला शिक. या शहरातील हवेतील ही दुर्गंधी 2 कारणामुळे जाणवत होती. पहिलं म्हणजे शेणामातीने सारवलेले शहरातील रस्ते आणि दुसरं म्हणजे शहराभोवती पिढ्यानपिढ्या जमवलेले कचऱ्याचे ढीग. भारतीय इतिहासातील नोंदी मान्य केल्या तर बनारस हे शहर ख्रिस्तपूर्व 1200 वर्षापूर्वी वसलं होतं. ज्याप्रमाणे मध्ययुगीन काळात धर्मभिरू इंग्रज पवित्र कॅनबरी शहराची यात्रा करायचे, त्याचप्रमाणे भारतात देशाच्या प्रत्येक भागातून लोकांचे थवेच्या थवे या पवित्र शहराच्या यात्रेला येतात. इथे पुण्य करून ईश्वरी कृपाप्रसाद मिळवण्याची आस घेऊन गरीबही येतात आणि श्रीमंतही. कित्येक आजारी रोगपीडित लोक इथे आपले शेवटचे दिवस घालवायला येतात, कारण इथे येणारा मृत्यू आत्म्यासाठी स्वर्गाची द्वारं उघडून देतो अशी मान्यता आहे. दुसऱ्या दिवशी मी जुन्या काशीतून पायी फेरफटका मारला. तिथल्या वळणावळणाच्या रस्त्याच्या गुंतागुंतीच्या चक्रव्यूहातून फिरलो. माझ्या या निरुद्देश भटकण्यामागे तसा एक हेतू होता खरा. मी तिथल्या एका चमत्कारिक योगाचा पत्ता शोधत होतो. त्याचा एक शिष्य मला माझ्या मुंबईतील मुक्कामात भेटला होता. त्याने त्या योगाचा पत्ताही मला दिला होता. पण गजबजलेले ते रस्ते इतके अरुंद होते की तिथून वाहन जाणंही अवघड होतं. गर्दीने ओसंडणाऱ्या रस्त्यातून वाट काढत मी चाललो होतो. तिथे वावरणाऱ्या वेगवेगळ्या वंशाच्या लोकांमध्ये अंगाला खास सुटल्यामुळे विचित्र दिसणाऱ्या कुत्र्यांनीही भर घातली होती. शिवाय असंख्य घोंगावणाऱ्या माशांच्या आवाजाने बाजारातील गोंगाट अधिकच वाढत होता. पांढऱ्या केसांच्या आणि सुकलेल्या स्तनाच्या वृद्ध स्त्रिया तिथे होत्या. तसंच सावळ्या रंगाच्या रेखीव शरीराच्या तरुणीही होत्या. हातात जपमाळ घेऊन यात्रिक लोक तोंडाने मंत्र पुटपुटत जात होते. ज्या मंत्रांचा त्यांनी कदाचित अधिक 50,000 वेळा जप केला असेल. राख फासलेले धडधाकट वयस्कर संन्यासी अशा अनेक प्रकारच्या लोकांनी रस्ते गजबजलेले होते. नाना रंगांनी आवाजांनी गजबजलेल्या रस्त्याच्या गुंतवळ्यातून जाताना अचानक मी एका सुवर्ण मंदिरासमोर आलो. प्राचीन परंपरावादी काळापासून हे मंदिर प्रख्यात होतं. राख फासलेल्या संन्याशांची मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच गर्दी झाली होती. त्यांची ती गलिच्छ आकृती पाश्चात्य नजरेला टाळाविशी वाटणारी होती. अगणित भक्तगण मंदिरात जात होते आणि तितकेच आतून बाहेर पडत होते. काहींच्या हातात सुंदर पुष्पमाला होत्या, ज्या त्यातल्या त्यात तिथल्या एकंदर दृश्यात सुखद रंग भरण्याचा प्रयत्न करत होत्या.
श्रद्धाळू लोक मंदिराबाहेर पडताना त्यांचं मस्तक मंदिराच्या उंबऱ्यावर भक्तिभावाने ठेवायचे आणि मागे वळून पाहताच एका गोऱ्या धर्मभ्रष्टाला पाहून क्षणभर आश्चर्याने दचकायचे. मला पुन्हा एकदा या माणसांमधला आणि माझ्यात असलेला अदृश्य अडथळा जाणवला. गोऱ्या आणि सावळ्या कांतीतील अतिप्रचंड अडथळा. सोन्याच्या जाड पत्र्यांनी मढवलेले 2 घुमट सूर्यप्रकाशात लखलखत होते. पोपटाचा थवा चिरकत येत जवळच्या घुमटावर विसावत होता. हे सुवर्ण मंदिर भगवान शिवाचं होतं. ज्या देवाच्या नावाने हिंदू मोठ्याने नामोच्चार करतात, प्रार्थना करतात आणि ज्याच्या मूर्तीला सुवासिक फुलं वाहून भाताचा नैवेद्य दाखवतात, तो हा शिवशंभो आता कुठे असेल असा विचार माझ्या मनात डोकावला. मी तिथून थोडा पुढे गेलो आणि दुसऱ्या एका मंदिराच्या उंबऱ्याजवळ उभा राहिलो. इथे श्रीकृष्णाची पूजा केली जात होती. एका सुवर्ण मूर्तीसमोर कापूर जाळण्यात आला होता. तिचं म्हणजे मूर्तीचं लक्ष वेधून घेण्यासाठी मंदिराची घंटा भक्तजन सातत्यानं वाजवत होते. मूर्तीच्या न ऐकणाऱ्या कानावर आवाज जावा म्हणून जोरजोरात शंखध्वनी केला जात होता. मी थोडा वेळ टेकून उभा राहिलो. इतक्यात आतून पुजारी महाशय बाहेर आले आणि माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहू लागले. मी लगेच माझा मोर्चा दुसरीकडे वळवला. बनारसच्या घराघरातील आणि मंदिरातील अगणित मूर्तींची आणि प्रतिमांची संख्या कोणाला मोजता येणार होती? या गंभीर दिसणाऱ्या, सहसा बालिश तर कधीकधी अत्यंत प्रगाढ तत्त्वज्ञानी असणाऱ्या हिंदूंना कोण समजू शकणार होतं? अंधाऱ्या गल्लीबोळातून मी एकटा पायीच त्या चमत्कारी योग्याचं घर शोधत होतो. शेवटी अरुंद गल्ल्यांमधून बाहेर पडून प्रशस्त मार्गावर आलो. फाटक्या कपड्यातील लहान मुलांची मोठी फौज, हडकुळे तरुण आणि काही माणसांचा घोळका माझ्याजवळून निघून गेला. त्यांच्या म्होरक्याच्या हातात एक फलक होता. त्या ध्वजावर जे काही लिहिलं होतं ते मला वाचता आलं नाही. ते विचित्र घोषणा देत होते आणि अधूनमधून गाणीही म्हणत होते. माझ्याजवळून जाताना त्यांनी माझ्याकडे द्वेषयुक्त हावभावांनी आणि खाऊकी गिळू अशा नजरेने पाहिलं. त्यावरून त्या विचित्र मिरवणुकीचं राजकीय स्वरूप माझ्या लक्षात आलं. काल रात्रीच एका भरगच्च बाजारात इतर कोणताही युरोपियन किंवा पोलीस नजरेच्या टप्प्यात नसताना कोणीतरी माझ्या मागून मला गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिली. मी गरकन वळून पाहिलं तेव्हा मला निर्विकार चेहऱ्यांची गर्दी दिसली, कारण तो एक माथेपुरू आवाजावरून तरी नक्कीच तरुण वाटत होता. तो कोपऱ्यातल्या अंधारात नाहीसा झाला. म्हणून या फाटक्या कपड्यातील मिरवणुकीकडे मी दयेच्या नजरेने पाहिलं. तो घोळका आता खालच्या बाजूला निघून गेला होता. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं अवास्तव वचन देणारं राजकारण नावाची ही फसवी मोहमाया आपल्या कराल भाऊपाशात निर्विकारपणे आणखी काही बळी घेत होती. चालत चालत शेवटी मी एका रस्त्याला लागलो, ज्याच्या आजूबाजूची घरं मोठी असून चांगल्या प्रकारे बांधलेली होती आणि त्याच्या समोरच्या अंगणाची देखभालही मोठ्या योग्य पद्धतीने केली होती. मी माझ्या पावलांची गती वाढवली आणि एका कुंपणाच्या दारापाशी येऊन थांबलो. ज्या कुंपणाच्या बाहेर दगडी खांबावर विशुद्धानंद अशी अक्षरं कोरली होती, याच घराचा मी शोध घेत होतो. कुंपणाचं दार उघडून मी आत प्रवेश केला आणि समोरच्या वरंड्यात बसलेल्या व्यक्तीजवळ पोचलो. तो बावळट चेहऱ्याचा तरुण मुलगा होता. मी त्याला हिंदीत विचारलं, शिक्षक कुठे आहेत? त्याने मान नकारार्थी हलवून अशी कोणी व्यक्ती इथे राहत नसल्याचे हावभाव केले. मी शिक्षकाचं नाव उच्चारलं, पण तरीही मला नकारार्थी उत्तर मिळालं. थोडा नाउमेद करणारा परिणाम झाला खरा, पण मी हार मानायची नाही असा ठाम निर्धार केला होता. त्याच्याकडे पाहिलं तर त्याचा चेहरा काहीतरी वेगळंच बोलत होता. तो म्हणाला, तुझ्यासारख्या युरोपियनाने इथे येऊन लुडबुड करण्याची काहीही आवश्यकता नसून तू इथून जावं, कारण तू दुसऱ्याचाच पत्ता शोधत आहेस. त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव हातवारे पाहून मी त्याला वेडसर ठरवलं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून सरळ घरात प्रवेश केला. आतल्या खोलीत काळसर वर्णाचे काही चेहरे अर्धवर्तुळाकार बसले होते. उत्तम कपड्यातील भारतीयांचा तो समूह जमिनीवर मांडी घालून बसला होता. खोलीच्या दूरवरच्या टोकाशी असलेल्या दिवाणावर एक दाढीदारी वृद्ध गृहस्थ रेलून बसले होते. त्यांचा पूजनीय चेहरा आणि बसण्याच्या उच्च स्थानावरून माझ्या सहजच लक्षात आलं की मी ज्यांना शोधत होतो ते योगी हेच आहेत. मी माझे हात उंचावून दोन्ही हाताचे तळवे परस्परांना लावत नमस्कार करीत म्हटलं, प्रणाम गुरुजी. मी पारंपरिक भारतीयांप्रमाणे अभिवादन केलं. मी भारत भ्रमण करणारा लेखक असून मला भारतीयांच्या स्थानिक तत्त्वज्ञानाचा आणि गूढवादाचा अभ्यास करण्यात रस असल्याचं त्यांना सांगितलं. शिवाय मला भेटलेल्या त्यांच्या एका शिष्याने
त्यांच्याविषयी आधीच केलेला खुलासाही त्यांना सांगितला. त्यांचे गुरु त्यांच्या अद्भुत शरीराचं जाहीर प्रदर्शन करत नाहीत आणि अगदी खाजगीतही ते त्या शक्ती कुणा परक्याला दाखवत नाहीत. तरीही त्यांच्या पवित्र योगशास्त्राविषयी मला असलेली आवड लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या या नियमासाठी मला अपवाद ठरवावं अशी विनंती मी त्यांना केली. त्यांच्यासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांकडे शून्य नजरेनं पाहिलं आणि जणू आता काही चमत्कार घडणार आहे अशा अपेक्षेने आपल्या शिक्षकाकडे पाहू लागले. विशुद्धानंदाचं वय 70पेक्षा जास्त वाटत होतं. त्यांचं अप्र नाक आणि लांब दाढी त्यांच्या चेहऱ्याला शोभत होती. त्यांच्या डोळ्याच्या विशालतेने तर मी थक्कच झालो. त्या विशाल डोळ्याखालचा भाग बराचसा फुगीर होता. त्यांच्या गळ्यात ब्रह्मणाचं पवित्र जानवर ओळत होतं. त्या वृद्धाने आपले डोळे माझ्यावर असे स्थिर केले जणू मी म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली अभ्यासायचा एखादा जंतू असावा. मला ते अत्यंत अस्वाभाविक वाटलं आणि वेगळीच जाणीव झाली. त्या खोलीच्या वातावरणात काहीतरी विलक्षण बळ वास करत होतं हे नक्की. त्यानेच मला अस्वस्थ केलं. शेवटी त्यांनी काही शब्द स्थानिक भाषेत उच्चारले. ते बहुधा बंगाली असावेत असा मी अंदाज लावला. त्यांचा शिष्य त्याचं भाषांतर करीत मला म्हणाला, जोपर्यंत तुम्ही पंडित कविराज यांना दुभाषी म्हणून आणत नाही तोपर्यंत गुरुजी तुमच्याशी काहीच बोलणार नाहीत. पंडित कविराज तेथील सरकारी संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांना इंग्रजीचं उत्तम ज्ञान होतं. तसंच दीर्घकाळापासून विशुद्धानंदाचे शिष्य असल्यामुळे ते आमच्या दोघांमध्ये चांगला समन्वय साधून संवाद साधू शकले असते. उद्या दुपारी त्यांना सोबत घेऊन या. मी तुमची ठीक 4 वाजता वाट पाहीन, गुरुजी म्हणाले. मला माघारी वळणं भाग पडलं. रस्त्यावर एका वाहनाला हात करून थांबवलं आणि बनारसच्या वळणावळणाच्या रस्त्यावरून संस्कृत महाविद्यालयाची वाट धरली. प्राचार्य तिथे नव्हते. ते बहुधा घरी गेले असल्याचं कोणीतरी सांगितलं. मी नाईलाजाने पुन्हा अर्धा तास प्रवास करत त्यांच्या घराजवळ पोचलो. त्यांचं उंच जुनं दुमजली घर मध्ययुगीन काळातील इटालियन इमारतीसारखं विलक्षण दिसत होतं. पंडित इमारतीच्या वरच्या मजल्यावरील खोलीत जमिनीवर बसले होते आणि त्यांच्या अवतीभोवती पुस्तकं, वर्तमानपत्र आणि शैक्षणिक साहित्य यांचा ढीग पसरला होता. त्यांचा चेहरा ठराविक ब्राह्मणी घाटाचा होता. उंच कपाळ, पातळ नाकपुळे असलेलं नाक आणि उजळ वर्ण. त्यांच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचं तेज झळकत होतं. मी माझ्या येण्याचा हेतू स्पष्ट केला. आधी ते थोडे विचारात पडले आणि मग दुसऱ्या दिवशी माझ्यासोबत यायला त्याने होकार दिला. भेटीची वेळ ठरवून मी तिथून निघालो. मी गंगेपर्यंत गेलो आणि वाहन तिथे सोडून गंगेच्या काठाकाठाने फिरू लागलो. नदीत स्नान करणाऱ्या यात्रेकरूंना सोयीचं व्हावं म्हणून घाटावर बांधलेल्या पायऱ्यांवरून फिरू लागलो. या झिजलेल्या पायऱ्यांकडे पाहून याची स्पष्ट कल्पना येत होती की त्याचा वापर अनेक पिढ्यांनी केला होता. बनारसचा नदीकिनारा किती अस्ताव्यस्त होता. मध्येच मंदिरं पाण्यात उतरत होती. मंदिरांच्या चकाकत्या शिखराशेजारी लहान मोठ्या चौकोनी इमारती, सुसज्ज महाल दाटीवाटीने बसले होते. त्या सगळ्याची उंची कमी अधिक होती. इमारतीच्या सगळ्या गुंत्यात आधुनिकतेची आणि प्राचीन परंपरेची खिचडी दिसत होती. यात्रेकरूंचा महापूर लोटला होता. थवेच्या थवे दिसत होते. पहावं तिथं पुजारी आणि यात्रेकरूंना आलेला ऊत. मला काही पंडित असे दिसले जे त्यांच्या लहान लहान आणि उघड्या खोल्यांमध्ये शिष्यांना शिकवत होते. भिंतींना फक्त चुना फासला होता. शिक्षक गोधडीवर बसले होते आणि त्यांच्या अवतीभोवती शिष्य आदराने बसून त्यांच्या संस्कृतीची जळमटं लागलेलं तत्त्वज्ञान डोक्यात उतरवत होते. एका दाढीवाल्या संन्याशाने माझं कुतूहल चाळवलं आणि मला त्याची चौकशी करायला भाग पडलं. तो झोपून एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत लोळण घेत 400 मैलाचा प्रवास करून आला होता. बनारसी यात्रा करण्याचा काय हा विचित्र प्रकार. पुढे मला आणखीन एक विचित्र दिसणारी व्यक्ती भेटली. तिने एक हात वर्षानुवर्ष अधांतरी उंचावून धरला होता. त्या दुर्दैवी अवयवाला आणि अस्थिबंधांना जोडणारे स्नायू जवळजवळ नष्ट झाले होते. हातावरचं मांस वाळून कातडी सुकून गेली होती. उष्णकटिबंधातील या लोकांच्या डोक्यावर सूर्याने परिणाम करून त्यांना थोडं थोडं वेडं केलं असावं. याखेरीज अशा निरर्थक उग्र तपश्चर्याला दुसरं काय म्हणता येईल. कदाचित सूर्याच्या प्रचंड उष्णतेमुळे आधीच धार्मिकतेचं वेड असलेल्या या लोकांचं मानसिक संतुलन बिघडलं असेल. दुसऱ्या दिवशी ठीक 4 वाजता पंडित कविराज आणि मी वाहनातून त्या शिक्षकाच्या अंगणात उतरलो. आम्ही त्या मोठ्या खोलीत शिरून त्यांना अभिवादन केलं. तिथे इतर 6 शिष्य बसले होते. विशुद्धानंदांनी मला थोडं जवळ यायला सांगितलं.
म्हणून मी त्यांच्या दिवाणापासून काही पावलांच्या अंतरावर जमिनीवर मांडी घालून बसलो. तुम्हाला माझा एखादा चमत्कार बघायचा आहे का? हा होता त्यांचा पहिला प्रश्न. जर गुरुजींनी तशी कृपा केली तर मला खूप आनंद होईल. मग मला तुमचा हातरुमाल द्या. तो रेशमी असेल तर अधिक चांगलं. पंडित त्यांच्या बोलण्याचे इंग्रजीत भाषांतर करत होता. केवळ सूर्याचे किरण आणि एक भिंग एवढ्या उपकरणाच्या मदतीने तुमच्या हातरुमालात तुम्हाला हवा तो सुगंध निर्माण केला जाईल. सुदैवाने माझ्याजवळ एक रेशमी रुमाल होता. तो मी त्यांच्या हातात दिला. त्यांनी एक जाड अंतर्गोल भिंग काढलं आणि मग स्पष्ट केलं की ते या भिंगावर सूर्यकिरण एकत्रित करू इच्छितात. पण आता सूर्य जिथे आहे त्यामुळे, तसंच खोलीच्या बंद जागेमुळे तसं प्रत्यक्षपणे करता येणार नाही. तरीही ही अडचण दूर करता येण्यासारखी आहे. एका शिष्याला बाहेरच्या अंगणात पाठवलं जाईल. त्याच्या हातात छोटा आरसा असेल. तो शिष्य हातातला आरसा अशा रीतीने धरेल की त्यावर पडणारी सूर्यकिरणं खोलीच्या खिडकीतून परावर्तीतून घरात त्याचा कवडसा पडेल. आता मी तुमच्यासाठी हवेतून सुगंध निर्माण करेन. तुम्हाला कोणता सुगंध आवडेल? विशुद्धानंदाने विचारलं. तुम्ही पांढऱ्या जाईचा सुगंध निर्माण करू शकाल का? त्यांनी माझा रुमाल डाव्या हातात धरला आणि उजव्या हातातील भिंग त्यावर धरलं. फक्त 2 सेकंद त्या रेशमी रुमालावर सूर्यकिरणांचा कवडसा भिरभिरला. त्यानंतर त्यांनी हातातील भिंग खाली ठेवून माझा रुमाल परत केला. मी तो नाकाजवळ नेताच माझ्या नाकाला जाईच्या मधुर सुवासाचं बक्षीस मिळालं. मी हातरुमालाचं बारकाईनं निरीक्षण केलं, पण त्यावर द्रव अत्तराचे थेंब शिंपडल्याचा पुरावा म्हणून कुठलाच ओलसरपणा जाणवला नाही. मी संभ्रमित होऊन काहीशा संशयाने त्या वृद्धाकडे पाहिलं. त्याने तेच प्रात्यक्षिक पुन्हा दाखवलं. यावेळी मी गुलाबाचं अत्तर पसंत केलं. ते पुढचा प्रयोग करत असताना डोळ्यात तेल घालून मी त्यांच्यावर लक्ष ठेवलं. मला शक्य होईल तितक्या काळजीपूर्वक त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नव्हे तर त्यांच्या भोवतालच्या जागेवरही बारीक लक्ष ठेवलं. त्यांचे फुगीर हात आणि त्यांचा निर्मळ पांढरा अंगरखा यावरही चिकित्सक नजर टाकली. पण शंकेला कारणीभूत ठरणारं काहीच दिसलं नाही. त्यांनी त्यांच्या पहिल्याच पद्धतीची पुनरावृत्ती केली आणि गुलाबाचं अत्तर निर्माण केलं, ज्याचा परिमळ माझ्या रेशमी रुमालाच्या दुसऱ्या कोपऱ्यावर दरवळू लागला. माझी तिसरी पसंती होती चमेली. तेही त्यांनी यशस्वीपणे करून दाखवलं. विशुद्धानंदाने त्यांच्या विजयाबद्दल प्रौढीच्या कोणत्याही भावना व्यक्त केल्या नाहीत. ती एक क्षुल्लक घटना असावी इतक्या निर्विकारपणे त्यांनी ही सगळी प्रात्यक्षिकं करून दाखवली, जणू तो त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमाचा एक भाग असावा. त्यांचा चेहरा पूर्वी इतकाच गंभीर होता. आता मी अत्तर पसंत करणार आहे, अगदी अनपेक्षितपणे त्यांनी जाहीर केलं. आता मी अशा फुलाचा सुगंध निर्माण करीन जे केवळ तिबेटमध्येच उमलतं. त्यांनी पुन्हा रुमालाच्या चौथ्या कोपऱ्यावर सूर्यकिरण केंद्रित केले आणि काय आश्चर्य, क्षणार्धात त्यांनी चौथं अत्तर निर्माण केलं जे मला ओळखता आलं नाही. मला थोडासा धक्काच बसला. मी माझा रेशमी रुमाल माझ्या खिशात ठेवला. हे अचाट कार्य खरोखरच चमत्कार म्हणण्यासारखं होतं. त्यांनी ती अत्तरं स्वतःमध्येच लपवली असतील का? त्यांच्या अंगरख्याखाली तर दडवली नसतील ना? तसं असतं तर त्यांना कितीतरी प्रकारची अत्तरं बाळगावी लागली असती. आधी ते कोणतं अत्तर हवं हे विचारायचे आणि मी त्याचं नाव सांगेपर्यंत मला कोणतं अत्तर हवं आहे हे त्यांना कसं कळत असणार? असं करण्यासाठी लागणारा प्रचंड साठा त्यांच्या अंगारख्यात निश्चितच दडू शकणार नव्हता. शिवाय एकदाही त्याने त्यांचा हात अंगारख्यात घातला नव्हता. मी त्यांना ते भिंग तपासून पाहू देण्याची विनंती केली आणि ते त्यांनी लगेच मान्यही केले. पण ते एक साधारण भिंग असल्याचं मला आढळलं. त्या बाबतीतही शंका घेण्यासारखं काहीच सापडलं नाही. या सगळ्या बाबतीत कोणत्याही हातचलाखीला आळा घालणारी दुसरी बाब म्हणजे विशुद्धानंदांवर केवळ माझंच नव्हे तर इतर 6 शिष्यांचंही बारकाईने लक्ष होतं. तेही कोणी ऐरेगेरे मामूली लोक नव्हते. ती सगळी उच्चभ्रू, उच्च शिक्षित आणि जबाबदार माणसं असल्याचं पंडितांनी मला आधीच सांगितलं होतं. संमोहनशास्त्रात याचं एक संभाव्य स्पष्टीकरण दिलं आहे. यात कितपत तथ्य आहे हे पडताळून पाहण्यासाठी मी माझ्या मुक्कामी आल्यावर तो हातरुमाल इतरांना दाखवून मला येणारे अत्तराचे वास त्यांनाही येतात का याची खात्री करून घ्यायला हवी होती. कारण जर त्यांनी मला संमोहित केलं असेल तर मला आलेले वास इतरांना येणार नाहीत. विशुद्धानंदाजवळ मला दाखवण्यासाठी याहून मोठा चमत्कार होता. अर्थात ते हा चमत्कार फार क्वचित करायचे. या कामासाठी जास्त तीव्र सूर्यप्रकाशाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. पण लवकरच संध्याकाळ होणार असल्यामुळे सूर्यप्रकाशात आता ती तीव्रता शिल्लक नव्हती.
त्यामुळे त्यांनी मला दुसऱ्या दिवशी भर दुपारी यायला सांगितलं. त्यावेळी ते मृताला तात्पुरतं जिवंत करून दाखवण्याचा चमत्कार करणार होते. मी तिथून निघून सरळ घरी आलो आणि तिथे तिघांना माझा हातरुमाल दाखवला. प्रत्येकाला त्यात अजूनही अत्तराचा तीव्र सुगंध येत होता. म्हणजे ही फक्त मला संमोहित करण्याची युक्ती नव्हती, तर तसंच यात हातचलाखीचाही काडी मात्र संबंध नव्हता. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.